यस वैजनाथ टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. यस निश्चित अगदी आपण पाहतोय कारण की लग्न धरल्यानंतर वर्म्याचं काही नसतं परंतु वराड्यांचं भरपूर होत असतं. सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये वैजनाथ संघाकडे दाखल झाली. गणेश आणि शेखर लगातार 2 विकेटला संगम सोनावले ज्यांच्या माध्यमातून योगेशसाठी 2 विकेटसाठी 500 रुपये लगातार 2 विकेट. एकंदरीत जाऊया महत्वाची मॅच पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमधील खऱ्या अर्थाने बक्षीस पात्र फेरीमध्ये कुठला संघ दाखल होणार यावरती लागलेल्या नजरा. मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून बॉल पर्यंत. एकदा वेगाने कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न. ओहो आणि इथे मात्र कन्हून कुथून 2 धाबा कंप्लीट आणि या 2 धाबेच्या मदतीने संघाची टोटल धावफलकावरती खातं ओपन होत असताना या 2 धाबेच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळते 2 धाबा. यस व्हाईट बॉल म्हणजे घाण्या बॉल. घाण्या बॉल म्हणजे नासका बॉल. इथे खराब चेंडू. हा व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव एक्स्ट्राचा चेंडू देऊन जाईल आणि एक्स्ट्राच्या स्वरूपात संघाची टोटल धावफलकावरती 3 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो आहे. गोलंदाजी मार्क होती योगेश. हरिकृष्ण जगन्नाथम प्रेमानंद हे क्या हो गया. हे बॉलवर निश्चित ठोकाठोकीच होती. काय सांगायचं आहे. इकडे बॉल याला ठोकला तिकडे ते एकमेकाला ठोकलं. भयानक काम. आणि एकंदरीत आपण पाहतोय कुठेतरी जर पाहिला तर निश्चित अचूक टप्प्यावरती इथे गोलंदाजी केली. त्या गोलंदाजीवरती फलंदाजाला इथे खऱ्या नजर फेरता आली नाही. परंतु तिथे मात्र निश्चित आपण पाहू शकाल एक धाव मात्र चोरली गेली आणि एका धावेच्या मदतीने 4 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राइक एंडवरती यावेळेस आपण पाहू शकाल यावेळेस गणेश डावकुर आताचा फलंदाज. सिंगल गाडी डबल इंजिन गाडी बारीक इंजन बारीक अवरेज फुल. गणेश यावेळेस आपल्याला स्ट्राइक एंडवरती आणि गणेशच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज गणेश कडनंच. त्याचप्रमाणे गोलंदाज योगेश साठी बॅक टू बॅक 2 विकेट मिळवल्या तर त्याच्यासाठी देखील संगमच्या माध्यमातून 500 रुपयांचा कॅश प्राइज. बक्षिसांची खैरात इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. थंडी पडली भरपूर जणांना जर पाहिला असेल थंडीचा अनुभव येत असेल शंका नाही. 3 धावा धावफलकावरती आहेत. सॉरी 4 धावा धावफलकावरती आहेत. इथे जर पाहिला तर 2 चेंडू आहेत. या 2 चेंडूवरती जर पाहिला तर गोलंदाज योगेश साठी कॅश प्राइज आहे 2 विकेट साठी. ते या 2 चेंडूवरती मिळवलं जाईल की फलंदाज गणेश ज्याच्या एका षटकारासाठी गणेशने लावलेलं 100 रुपयांचा कॅश प्राइज. पुलटास बॉल परंतु षटकार आला नाहीये. 100 वाचलं तुझं घाबरू नको कामी येतील. यस एटीएम खुला आहे दरवाजे लावलेले आहेत. आणि एकंदरीत जरूर आपण पाहतोय इथे विचार जर केला तर या बॉलवरती देखील एक सिंगल येत असताना अशा 5 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता शेवटचा बॉल. यस 4च चेंडू झाले गेलेत. निश्चित 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अगदी पाहिलं जातं की इथे यावेळेस शेखर आहे
शिखरकडे देखील ती क्षमता आहे, योगेशकडे देखील आहे. या हातात नाही चोळी आणि गावभर आरोळी म्हणजे खोटी अफील. इथे मात्र निश्चित आपण पाहतोय हा चेंडू आपण पाहिला तर तो म्हणजे डाट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय. अपील केली जल्लोषानं परंतु त्यामध्ये यश मात्र मिळालं नाही. इथे मात्र आता शेवटचा बॉल शिल्लक असेल. यावेळेस देखील बघता बघता षटक क्रमांक आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय बिनबाद 5 धावा डीजे. काही नको बोलू. जाऊया षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक अजय. आणि मगाशी मॅच देखील त्यानेच घेतली होती. अजय गडी बारीक इंजन बारीक अवरेज फुल. अजय आहे स्ट्राइक एन वरती गोलंदाजी ट्रॅक वरती. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. गॅप शोधण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक दूरवरून बॉल पर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने आता मात्र संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहू शकाल 7 धावा. 7 धावा धावफलका 6 धावा धावफलकावरती आहेत. अगदी आपण घरपट्ट्या व्यवस्थित फाडत चला अन्यथा पाणीपट्ट्यांवरती दोष ठरेल. 6 धावा धावफलकावरती आहेत. पहिलाच बॉल अतिशय अफलातून टाकला होता. अजूनही जर पाहिलं तर या षटकातले 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि स्ट्राइक एंडवरती मात्र जाडाजुडा गट्टागुट्टा आडिया बांध्याचा फलंदाज शेखर. आता काय कर अजय गोलंदाजी ट्रॅक वरती. शेखर आणि शेखरने दाखवलाय हे गब्बर ठोकलाय षटकार. थँक्यू. पहा हे हाफ पॅन्ट वाले आता शाळेत चालले. हे त्यांचा शाळेतला टाइम. बोलू जुबा केसरी हरकत नाहीये. इथे 12 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहतोय निश्चित पहिल्या बॉलवरती सिंगल आली. दुसऱ्या बॉलवरती षटकार आला आणि यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न परंतु डाट चेंडू निर्धाव चेंडू कमबॅक मिळवला इथे. आणि ते कमबॅक मिळवत असताना चांगला चेंडू हाताळला गेलाय. एकंदरीत आपण पाहू शकाल रोशन रोकडे ज्यांच्या माध्यमातून माझ्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. हो खूप खूप धन्यवाद. दुकान सकाळ खोलला पण काय सांगायचं लेट बोनी झाली. ओ हो यावेळेस घडलं काय सेल ड्रॉप. अगदी आमचा स्कॅनर आमच्या कपाळावरती आहे त्यामुळे आम्ही फक्त हातपेवाले आहेत. इथे निश्चित अगदी आपण पाहू शकाल झेल ड्रॉप झाला गेलाय आणि इथे 1 धाव घेतली गेली आणि एका धावेच्या मदतीने आता मात्र 13 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आपण पाहू शकाल इथे मात्र 2 चेंडूचा खेळ या षटकात शिल्लक आहे. 13 धावा धावफलकावरती सोडल्या गेल्या. स्ट्राइक एंडवरती गणेश आपण पाहू शकाल. इथे अजय ज्यानं खऱ्या अर्थाने कमबॅक मिळवण्याचा प्रयत्न केलाय. एक षटकार आल्यानंतर डॉट चेंडू त्यानंतर सिंगल. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार पण झुकेगा नाही साला बेकार.
बस बरा घंटा नाही वाजायला. काय सांगायचं आहे. षटकार ठोकल्यानंतर 19 धावफलकावरती यावेळेस आंधळी शॉट, भयानक कार्यक्रम. यास पहा इथे मात्र निश्चित भेटली जना पण लायला सुना अशा पद्धतीने आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 10.00 ची धावगती, 20 धावा धावफलकावरती. संधी मिळेल पुन्हा एकदा आमच्या डीजे ऑपरेटरला. थँक्यू. रोशन दादा रोकडे यांना रोख 200 रुपये आम्हाला दिले. आणि गणेश, ज्या गणेशसाठी गणेश नंबर किडनी नंबर 2 ज्यांच्या माध्यमातून 100 रुपयांचा कॅश प्राइज आला यास गणेशसाठी. पाहावं लागेल. पाण्याची बाटली आणून ठेवा. एक गुचकी लागली तर खावा पका मीठ आणि गडी व्हावा नीट, असं करू नका. तिसरं षटक आहे आणि आता तिसऱ्या षटकासाठी आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहू शकाल. विशाल विशाल आलाय तिसऱ्या षटकासाठी आपण पाहू शकाल. तर स्ट्राईक एंड वरती गणेश 100 रुपयाचे मानकरी. यावेळेस हो आता एटीएमचा दरवाजा पण फुटला. येऊ दे आता, येऊ दे. मगापासून ओपन होता, आता येऊ द्या. थँक्यू डीजे. गण्या गण्याची जमली जोडी. भयानक आता मात्र शपला बांधली दोडी. एक हानी आणि दुसरा मात्र पैसे काढी. एकंदरीत 26 धावफलकावरती आहेत. आता लुटला म्हणजे काय सांगायचं आहे. आईजीलाच मोकार खास, बाईजी काय उधार. यावेळेस जरूर समोरच्या दिशेला फटका सजवला होता. एक सिंगल घेतली. दुसरीचा प्रयत्न, धावाची संधी आणि इथे मात्र यास काय बोलायचं आहे. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. चला तिसरे पण सया. यस, तिसऱ्या पंचाचा सिग्नल आलाय. OUT गॉन. फलंदाज बाद. पंच दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झाला ना. यस यस, एक धाव कंप्लीट झाली दुसरीच्या प्रयत्नात. इथे मात्र फलंदाज बाद झाला. रोशन यावेळेस मैदानात दाखल होतोय. आणि इथे रोशन मात्र निश्चित दाखल झाला, परंतु तो खालच्या आलेला आहे. वरच्या आलेला ATM दरवाजावाला माणूस.
गणेश अगदी पाहू शकाल. आणि यावेळेस ओहो प्रचंड वेग, अचूक टप्पा, परंतु 100 वाचले. काळजी छातीवरती. आता मात्र धडधड कमी झाली असेल, धोका नाहीये. यस निश्चित. अगदी आपण पाहतोय कुर्ले कुर्ले केस, भयानक स्टाईल आणि ते केशर युक्त सोबती. एकंदरीत आपण पाहू शकाल 28 धावा धावफलकावरती आहेत. एक गडी गमावलाय. काहीतरी दोन फलंदाजांच्या माध्यमातून एकमेकाला मार्गदर्शन चालू आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. या डावामधील 28 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या आहेत. गणेशनं काहीतरी रोशनला कान मंत्र दिला असेल, खोस खोस फोस फोस खोस खोस फोस फोस. हरकत नाही आहे, काय दिला असेल त्याचा फायदा होणार का ते मात्र पाहणं फार महत्वाचं आहे. 3 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र गणेश नॉन स्ट्राईक एंडवरती. परंतु इथे निश्चित आपण पाहिला रिक्षाचं हेलिकॉप्टर बनवलं, त्याचे पंखेच गेले उडून. अशा पद्धतीने हेलिकॉप्टर बनवण्याचा फटक्यामध्ये निर्धार केला होता, परंतु जमलं नाही. डॉट चेंडू आला गेलाय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 28 धावा तर आहेत सध्याच्या स्थितीला. 2 चेंडू शिल्लक. काय सांगायचं आहे, नको झाले जरा खेळायला. झाडू शॉट पण झाडूची झाली भुतारी. भयानक कार्यक्रम. फलंदाज बा ती बॅट तिकडे मागेच राहिली म्हणजे काय माहिती आहे का, युद्धाला ज्याला पण तलवार रस्त्यात पडली. इथे मात्र विकेट. यस पटवायला आताला काय सांगायचं आहे, इशारा जाता जाता नाही नाचता नाचताच करतात लोक. जाता जाता नंबर पण घेऊन जातात. शेवटचा बॉल. षटकार मारला तर 500 रुपयाचं गणेशच्या माध्यमातून दिलं जाईल. आणि 100 अजून आमच्यापर्यंत आले नाही, ते आमच्या मात्र डोक्यात आहेत. यस यावेळेस हो आणि दो चला येऊ दे 500. एकंदरीत 600. आणि यावेळेस षटकार आला आणि षटकाराच्या साह्यानं 34 धावा धावफलकावर प्रथम बॅटिंग करत असताना बनल्या गेल्यात. विजयासाठी 36 धावेंची आवश्यकता.
हलक्या हाताने समोरच्या दिशेला कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आलाय, तिथून चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि एक सिंगल आली गेली. पहा ज्या पद्धतीनं आपण पाहतो, निश्चित या 35 धावा आहेत. फक्त तुमचा आत्मविश्वास फार महत्वाचा आहे. त्या आत्मविश्वासाच्या जोरावरती तुम्हाला बॅटिंग करणं फार महत्वाचं राहील. टार्गेट आहे 35 धाब्यांचं आणि त्यामधला पहिल्या बॉलवरती एक सिंगल तर आली गेली. आता अजय आहे स्ट्राइक एंड वरती. ओहो बेकार, गडी बारीक, इंजन बारीक, आवरेज फुल, ढास झूट ढास ढूस खास खुस, चौका. थँक्यू. पहा ज्या पद्धतीनं अजयनं फटका अफलातून सजवला, यावेळेस देखील फटका चांगला. ओ हो, यावेळेस बेकार, काय पार ढेंगपटीतून बुळ 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 बॉल पळायला लागला बाबा. एकच धाव, काय नाही त्याला नीज आली आहे का काय यारा. एक सिंगल आली गेली. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने वैजनाथ हा संघ बॅटिंग करत होता तेव्हा 4 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस देखील ओहो ओहो, आरामात इथे एक धाव कंप्लीट होऊ शकली असती, परंतु रिक्स मात्र घेतली नाहीये. इथे डॉट चेंडू आला गेलाय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातो. इथे गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु निश्चित विचार जर केला, खेळाडू इंजर्ड आहे का ते पहा. अगदी चला पाणी घेऊन मैदानात लगेच जा. जाऊया पुन्हा एकदा. यावेळी देखील पॉइंट मध्ये कट करण्याचा प्रयत्न आणि तिथे एक बडी मछली. इथे मात्र निश्चित फलंदाज शंकर होईल बाद विकेट. इथे आपण पाहतोय
एक विकेट इथे मात्र जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 6 धावा फलकावरती आहेत. अगदी आपण पाहतोय अजय आहे स्ट्राइक एंड वरती. प्रचंड वेग, भन्नाट वेग, अचूक टप्पा सोमनाथाला आणि सोमनाथनं षटकाला डॉट चेंडून सुरुवात केली आहे. अजयला मात्र आता आपली कामगिरी निर्धार करावी लागेल. शंकर बाद झालाय आणि अजयकडे तो क्लास आहे. तो क्लास मात्र अजयला इथून पुढे दाखवणं फार महत्त्वाचं राहील. पुन्हा एकदा सोमनाथ तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. 14 एकर मधून रनरअप. यावेळेस मात्र निश्चित पंचांकडे निश्चित पंचांची अगदी आपण आता सध्याच्या स्थितीला मेन पंच पाहतोय ना, त्यांची पोझिशन जर पाहिली तर लय भयानक. थोडीशी वाईट बॉल दाखवताना मलाच थोडीशी भीती वाटते, पण तुम्ही लांब आहे त्यामुळे काही नाही एवढं. जरूर हा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि वाईटच्या स्वरूपात एक एक्स्ट्राची धाव येईल. 7 धावा आणि 5 स्क्वेअरले एक पंच सध्या जर पाहिला उठबशा काढण्याचा प्रयत्न करतायत. आणि असं आपण पाहतोय सध्या जर पंचांच्या भूमिकेत पाहत आहे, परंतु बॅटिंगला जेव्हा उतरतात तेव्हा बॉलर आधीच अंगावरती शहारे आणतोय की हा बॅट्समन आता बॉल कुठल्या खांडीला पाठविल सांगता येत नाही आहे. मजबूत कार्यक्रम करत असतात. निश्चित अगदी पाहिलं जाईल मित्रांनो. निश्चित जर पाहिला वेळ आपण थोडंसं जास्त घेता याच्याकडे देखील लक्ष असू द्या. 7 धावा आहेत धावफलकावरती. अगदी मित्रांनो समालोचन करताना फक्त हसी मजाक, कारण की प्रत्येकाला एंटरटेनमेंट हवं असतं. काहीतरी थोडंसं वेगळं असल्यानंतर तुमची देखील एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. यावेळेस मात्र निश्चित फटका सजवला. 1 धाव तर घेतली. पाहावं लागेल मोकार तरपड. यास काय सांगायचं, अशी फिल्डिंग म्हणजे बेडूक साफे फिल्डिंग. यस एकंदरीत आपण पाहतो थोडंसं फुंबलिंग होताना पाहायला मिळालं. तत्पुरती जर पाहिला 1 धाव मात्र सुमडीत कोंबडी मारली. 1 धाव मात्र इथे धावफलकावरती सोडली जाईल आणि एका धावेच्या मदतीने 8 धावा धावफलकावरती आहेत. आणि निश्चित मला वाटतंय पंच हाताला काही दुखापत झाले का? यस पंच बोलतात हाताला दुखापत झाली, एमडीला बोलवा. जर तिसऱ्या पंचांची मागणी आणि आता मात्र सर्दी खोकला गायब अशा पद्धतीने तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत मुख्य आयोजक आपण पाहतो अरुणदादा वाघचौरे. जर पाहिला थंडी त्यांना घाबरते, ते थंडीला कधी घाबरत नाहीये. निश्चित जाऊया गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटकामध्ये ताकदाने जागत. यावेळेस मात्र बेकार बॉल गेला खांडीला आणि फाटा फुटला शेंडीला. टार षटका. याच निश्चित चांगलं असं संगीत आपण ऐकलं. याच विभागामधील एक सुप्रसिद्ध बैलगाडा मालक. परंतु इथे घडलं का त्रिफळा चित्त. फलंदाज झालाय बाद. ज्ञानेश्वर बॅक टू द डगआउट. थँक्यू. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये योगेश नवीन फलंदाज दाखल होतोय. पाहावं लागेल. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय, परंतु जजमेंट मात्र चुकली गेली आहे. इथे मात्र बघता बघता जर पाहिलं तर 2 धावा प्रचंड वेगानं कंप्लीट झाल्या गेल्या आहेत.
आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक मात्र इथे 16 या धावसंख्येवर जाऊन पोहोचलाय. मॅच अजूनही जिवंत आहे. फक्त आणि तुमचा आत्मविश्वास तुमच्या साथीला असायला हवा. या येणाऱ्या एका चेंडूवरती एखादा षटकार आला तर मॅच रंगत येईल शेवटच्या षटकामध्ये, या शंका नाहीये. परंतु तो षटकार येणं फार महत्वाचं आहे. गोलंदाज तयार. सोमनाथ आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी तयार होईल. प्रचंड वेग होता. भन्नाट वेगानं बॅट देखील फिरवले परंतु चेंडू फळीचा कुठलाही संपर्क नाहीये. टाटा बाय बाय करत षटक क्रमांक 2. आता 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावा. मॅच अजूनही जिवंत आहे. फक्त आता ती मॅच खेचून आणण्याचं काम आता फलंदाज करतील का ते मात्र पाहावं लागेल. थँक्यू. गणेश शेठ सध्या फ्रीज मध्ये घुसू नका. 600 जमा करा नंतर फ्रीज मध्ये घुसा. यास निश्चित अन्यथा फ्रीज मोडून जाईल. अगदी आपण पाहू शकाल 6 चेंडू 19 धाब्यांची गरज आहे आणि स्ट्राइक एंडवरती आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल. यावेळेस मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे परंतु इथे एक धाव तर वेगाने कंप्लीट झाली. दुसरीच्या प्रयत्नात इथे विकेट. फलंदाज झालाय बाद. एकंदरीत आपण पाहू शकाल पहिल्याच बॉलवरती एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अजय आहे. अजयकडे अजून ती क्षमता आहे कारण की अजून 5 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 18 धावींची आवश्यकता. 3 षटकार ठोकले. कदाचित बॅक टू बॅक 2 षटकार आले तरी मॅच मात्र रंगात येईल यात शंका नाहीये. इथे मात्र हाफ टॅकर चेंडू परंतु फटका फसलाय आणि अजून एक मोठी विकेट. फलंदाज बाद. भरत असा काय करीतो परत परत. बाहेर. आता मात्र शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत परंतु येथील का ते षटकार. यावेळेस आपलातून चेंडू हाताला प्रचंड वेग आणि इथे निर्धाव चेंडू आला गेला. 3 चेंडू 18 म्हणजे आता 3 षटकार ठोकावेच लागतील कारण की स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. त्यामुळे तुम्हाला 18 बनवायचे आहेत तर 3 षटकार ठोकावेच लागतील. यात तिळवाद्र शंका आहे. गोलंदाज तयार आणि इथे टाकलेला चेंडू देखील आपण पाहिला तो म्हणजे डॉट निर्धाव चेंडू. आता 2 चेंडू 18. 2 चेंडूवरती 2 षटकार आले तर 12 होतील परंतु एखादा चुकीचा चेंडू खराब चेंडू आला तर त्याचा फायदा घ्यावा लागेल. गोलंदाज तयार आणि इथे बघता बघता हा देखील चेंडू डॉट. मॅच मध्ये सध्या पकड निर्माण केली आहे. 1 चेंडू 18 ची आवश्यकता शिल्लक आहे. पाहावं लागेल. गोलंदाज तयार होतोय शेखर.